आयत. एका आयताची लांबी 15 सेंटीमीटर असून रुंदी 9 सेंटीमीटर आहे, तर आयताचे क्षेत्रफळ आणि परिमिती किती? आता आयताचं सूत्र काय आहे? आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे? लांबी गुणुले रुंदी. आता आयताची लांबी किती दिलेली आहे? 15 सेंटीमीटर आणि रुंदी किती दिलेली आहे? 9 सेंटीमीटर. आता ही लांबी 15 सेंटीमीटर आहे, तर वरची लांबी सुद्धा 15 सेंटीमीटर असेल. हिकडची रुंदी 9 सेंटीमीटर आहे, तर हिकडची सुद्धा 9 सेंटीमीटर असणार आहे. तर आता लांबी किती दिलेली आहे? 15 सेंटीमीटर गुणुले रुंदी किती दिलेली आहे? 9 सेंटीमीटर बरोबर 15 × 135. हे काय आलेलं आहे? आयताचे क्षेत्रफळ. आता विचारलेले परिमिती किती? आता आयताची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज. तर पहिली बाजू किती आहे? 15. दुसरी बाजू 15. तिसरी बाजू 9. चौथी बाजू 9. 15 आणि 15 30 प्लस 9 9 18. आता 30 आणि 18 48. म्हणजे आयताचे क्षेत्रफळ येणार आहे 135 आणि त्याची परिमिती येणार आहे 48 सेंटीमीटर.